सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय. 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जातीनिहाय जनगणनेबाबत घोषणा केलेली आहे. स्वतंत्र भारतात 1951 साली पहिली जनगणना करण्यात आली होती, तर 2011 साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झालेली होती. 2021 मध्ये पुन्हा ही जनगणना करणं अपेक्षित होतं, मात्र केंद्र सरकारनं जनगणना केली नाही. परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर टीका करतायत, तसंच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करतायत. अखेर केंद्र सरकारनं आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्यानं जनगणनेची मागणी करत होते. सरकार जातीनिहाय जनगणना का करत नाही असा प्रश्न उपस्थित करत होते. अखेर त्यांची ही मागणी पूर्ण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक.